मानवाच्या जीवनातील आरंभापासून तर इथपर्यंतचं जीवन ज्या एका शब्दाने व्यापलं आहे, अर्थातच तो शब्द म्हणजे आई. आईचे प्रेम हे झाडांप्रमाणेच असते, गोंजारणारं, झाकून घेणारं आणि निरंतर देतच राहणारं. आई म्हणजे झाड, मुळांसारखी खोल रुतलेली, फांद्यांसारखी विस्तारलेली आणि सावलीसारखी विसावणारी. तिचा मायेचा थेंब पानांवरून उघळतो, तिच्या नजरेचा स्पर्श उन्हातही गारवा देतो. तिचं प्रेम निस्वार्थ, तिचं अस्तित्व असं क्षणाक्षणाला देणारं की कधी आपण लक्षातच घेत नाही. आज आपण तिच्या नजरेत पाहिलं तर दिसेल एक शांत आश्रय, एक हिरवं झाड. झाड म्हणजे निसर्गाचं जीवनदायी वरदान, निस्वार्थ प्रेमाची आणि मायेची सावलीची मूर्ती. फक्त हिरवळ नाही तर जीवनाचा श्वास आहे झाड. कधी काही न मागता उन्हात उभं राहून शीतलता देतात, प्राणवायू देतात, छाया देतात, अन्न देतात आणि हो, कल्पवृक्षही होतात. या सृष्टीचे संतुलन राखण्यासाठी झाडांचे महत्त्व अतुलनीय आहे. निसर्गातील निष्क्रिय वायू घेणं आणि चराचरातल्या विश्वातील प्रत्येकाला प्राणवायू देणं हे जणू कर्तव्य. झाडे नसती तर कदाचित सृष्टी अपूर्ण राहिली असती. वृक्ष म्हणजे आपुलकी, वृक्ष म्हणजे त्याग आणि वृक्ष म्हणजे सहनशीलतेचे जिवंत प्रतीक. सहिष्णुता, समानता, त्याग, समर्पण या मूल्यांची जाणीव करून देतं ते म्हणजे वृक्ष. झाडं ही फक्त पानं, फांद्या आणि खोड नाहीत, ती आपल्या पृथ्वीचा श्वास आहे. एका झाडाच्या मुळाशी रोप लावताना आपण केवळ मातीला नव्हे तर भविष्याला जगवत असतो. ही झाडच आहे जी आपल्याला ऑक्सिजन देतात, निष्क्रिय वायू शोषून घेतात आणि ओझोन थर टिकवून धरतात, ज्यामुळे सूर्याच्या घातक किरणांपासून आपली पृथ्वी वाचते. पण झाड नष्ट होत चालली आहे आणि त्याचे परिणाम आपल्या जागतिक तापमानात वाढ होते, हवामानात बदल होत आहे आणि नैसर्गिक आपत्तींमध्ये पण दिसत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. आपण प्रत्येकाने एक झाड लावलं तरी ही पृथ्वी पुन्हा हिरवीगार होईल, सुरक्षित होईल. आई, तू इतकी काम करतेस, सर्वांच्या इच्छा पूर्ण करतेस, तू कधी थकत नाहीस का? अगं, झाडं कधी विचारतात का की मी इतकी सावली का देते, फळं का देतो? आईचं पण तसंच असतं गं. प्रेम हे देण्यासाठी असतं, मोजण्यासाठी नाही. मी उद्या तुझ्या नावाने एक झाड लावणार आहे, जे अगदी तुझ्यासारखंच असेल, गारवा देणारं, आधार देणारं आणि कायम माझ्या सोबत असणारं. खूप आनंद झाला गं. झाड लाव, पण त्याला प्रेम द्यायला विसरू नकोस. चला तर आजपासून एका अभियानाला सुरुवात करूया. एक झाड आईच्या नावाने, अर्थातच एक पेड़ माँ के नाम. आईच्या मायेचा एक हिरवा आठव. या अभियानात आपण आईच्या नावाने एक झाड लावणार आहोत. आईसारखंच प्रेम देणारं, सावली देणारं आणि निरंतर सोबत असणारं. या सुंदर अभियानात सामील व्हा. एक सुंदर झाड लावा.